मंडळी जवळजवळ 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्याचं कारण आता समोर आले ते म्हणजे जून 2024 ला योजना जाहीर झाली, त्यानंतर 1 जुलैपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आणि सरकारने अर्ज भरण्यासाठी केवळ 15 दिवस आणि मंजुरीसाठी प्रशासनाकडे फक्त 1 महिना इतका मर्यादित कालावधी हा दिला होता. आणि ऑनलाईन नारी शक्ती दूत ॲप CSC केंद्रावर अर्ज करणे इतकं सोपं होतं की अर्ज भरल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत त्या कागदपत्रांची तात्काळ पडताळणी न होता फॉर्मला मंजुरी मिळत होती आणि तसेच या वेळात पडताळणी करणेही शक्य नव्हते. अगदी अधिकाऱ्यांच्या या सगळ्यांच्या मते शासनाच्या दबावामुळे आलेले अर्ज लवकर मंजूर करण्याची घाई झाली. काही ठिकाणी सुरुवातीला रिजेक्ट झालेले हे अर्ज पुन्हा सबमिट केल्यावर अर्ध्या तासात मंजुरी मिळाल्याचे प्रकारही घडले होते. अगदी अर्जदाराचे उत्पन्न, कर भरणा स्थिती, चारचाकी मालकी याबाबत कोणतीही पडताळणी झाली नाही. महसूल विभागावर उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचा प्रचंड ताण आला आणि नेहमी एका दिवसात 300 अर्ज येणाऱ्या कार्यालयांमध्ये एकाच दिवशी 5 ते 10 हजार अर्जांची गर्दी झाली आणि जे काही येईल ते स्वीकारा या धोरणामुळे पडताळणीशिवाय प्रमाणपत्रे देण्यात आली असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या कारणामुळे आता पडताळणीमध्ये आता 26 लाख बहिणी या अपात्र झाल्याचं बोललं जाते. बाकी या कारणावर एकूण तुमचं मत मंडळी काय आहे कमेंट करा आणि विशेष भारीला तेवढं सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.